नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या शरीराचं इंजिन सुरळीत चालावं म्हणून निसर्गानं आपल्याला दोन अत्यंत मौल्यवान फिल्टर्स दिलेत, आपली किडनी. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की किडनी जोपर्यंत 80 ते 90% रिकामी होत नाही तोपर्यंत ती कोणतीही मोठी ओरड करत नाही आणि म्हणूनच याला सायलेंट किलर म्हणतात. तर आजच्या धावपळीच्या युगात बदललेली जीवनशैली, सध्या अतिप्रमाणात सेवन केली जाणारी पेन किलर्स आणि वाढता मधुमेह यामुळे किडनीच्या आजारांचा विळखा झपाट्याने वाढतोय. जेव्हा एखादा रुग्ण डायलिसिसच्या उंबरठ्यावर उभा असतो तेव्हा त्याला जाणीव होते की वेळेवर लक्ष दिलं असतं तर. आणि याच गंभीर विषयावर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर अमित प्रकाश नागरीत. सर आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. सर मनापासून स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. तर प्रेक्षक मी तुम्हाला डॉक्टरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर अमित प्रकाश नागरिक हे सिनियर कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि संचालक नेफ्रोलॉजी विभाग मेडिकवर हॉस्पिटल मुंबई म्हणून ओळखले जातात. डॉक्टर नागरिक यांनी MD मेडिसिन आणि DMB नेफ्रोलॉजीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. 20 वर्षांहून अधिक काळ ते रुग्णसेवेत आहेत. तर डॉक्टरांना तुम्ही या विषयासंदर्भात कोणताही प्रश्न थेट विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. स्टुडिओ क्रमांक आहे 022 41010 चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूया. सर सुरुवातीलाच मला आधी सांगा की किडनीचं नेमकं कारण काय, काम काय असतं आणि ते आपल्याला शरीरासाठी किती महत्त्वाचं असतं. तर आपल्या शरीरामध्ये 2 किडन्या असतात आणि ह्या 150 ग्रामच्या छोट्या किडन्या खूप महत्त्वाचं कार्य करतात, म्हणजे फिल्टरचं. सो शरीरातले जे घाण पदार्थ वाढतात किंवा पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवणे हे महत्त्वाचं कार्य किडनी करते. ह्या व्यतिरिक्त सुद्धा रक्तदाब मेंटेन ठेवणे, म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोल करणे किंवा जे आपले लाल पेशी असतात शरीरातले त्याचं प्रमाण वाढवणे, जेणेकरून हिमोग्लोबिन मेंटेन राहण्यामध्ये मदत करणे आणि हाडांच्या आरोग्यासाठी जे आपले खनिज लागतात त्यांचं संतुलन करणे हे पण महत्त्वाचं कार्य किडनी करते. बरोबर. सर आजकाल बघायला गेला तर क्रॉनिक किडनी डिसीजचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. तर त्याची नेमकं कारण काय असू शकतात. महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं जे बदललेली जीवनशैली आहे ती. तर असंतुलित आहार किंवा ज्याच्यामध्ये आपलं जेवणाचं वेळ आणि जेवणाचं जे आपण मिठाचं प्रमाण जास्त घेतो, साखरेचं प्रमाण जास्त घेतो, व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव या सगळ्या गोष्टींमुळे ब्लड प्रेशर आणि शुगर हे आजार वाढून त्याच्यानी डायरेक्टली किडनीवर पण त्रास होतो आणि म्हणून हे क्रॉनिक किडनी डिसीजचे आजार वाढलेले आहेत. त्या व्यतिरिक्त जे पेन किलर्स कॉमनली घेतले जातात डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध, त्याच्यानी पण किडनीला धोका येऊन हे क्रॉनिक किडनी डिसीजचे आजार वाढतात. सर असं म्हणतात की ज्यांना मधुमेह आहे, म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे, त्यांना किडनीचा त्रास होण्याचा जास्त धोका असतो. तर मला सांगा की हायपरटेन्शन आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना या आजाराशी किती त्यांचा संबंध आहे. हो, तर हायपरटेन्शन आणि डायबिटीज हे तर खूप महत्त्वाचे कारणं आहेत किडनीच्या आजारासाठी. आणि इनफॅक्ट किडनीच्या आजारांच्या कारणांमध्ये हे ऑलमोस्ट 60 to 70% कारणीभूत राहतात. मधुमेहामध्ये जे किडनीच्या ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या आहेत त्यांना इजा होते आणि त्याच्या फिल्ट्रेशनमध्ये एफेक्ट होतं, त्याला आपण डायबेटिक नेफ्रोपॅथी असं म्हणतो. तसंच ब्लड प्रेशर वाढल्यामुळे किडनीवर तणाव येतो आणि त्याचे जे घाण पदार्थ काढण्याची क्षमता आहे ती कमी होते आणि म्हणून किडनीवर आजार येतो. हां सर, आपल्याला मुंबईवरून कॉल येतोय प्रेक्षकांमधून. उर्मिला यांनी कॉल केलेला आहे. नमस्कार ताई, तुमचा प्रश्न काय आहे. नमस्कार आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही ताई. तुमचा प्रश्न थेट विचारा आता. हां, माझा प्रश्न आहे, माझं वय आता 41 आहे, मला डायबिटीज टाईप 2 आहे आणि मी मेनोपॉजच्या साईडला पण चालले आता. तर मला किडनी माझं व्यवस्थित ठेवण्यासाठी मला काय काय काळजी घ्यायला पाहिजे. सर तर महत्त्वाचं म्हणजे संतुलित आहार घेणे, ज्याच्यामध्ये मीठ कमी घेणे, साखर कमी घेणे. दुसरा म्हणजे नियमित व्यायाम करणे. कमीत कमी 30 मिनिटे तरी तुम्ही रोज चाललं पाहिजे किंवा व्यायाम केलं पाहिजे. आणि पुरेशी झोप घेणे. वॉटर इनटेक म्हणजे पाण्याचं प्रमाण पण अति नाही केलं पाहिजे, पण योग्य तेवढं पाणी घेतलं पाहिजे. आणि ओव्हर द काउंटर मेडिकेशन जसे पेन किलर्स वगैरे आहेत ते सगळे अवॉइड केले पाहिजे. बरोबर बरोबर. सर तुम्ही आता इथे उल्लेख केलात की पाण्याचं सेवन केलं पाहिजे पण अति प्रमाणात नाही केलं पाहिजे. तर बऱ्याचदा असं ऐकलेलं आहे की किडनी जर योग्य चांगली ठेवायची असेल तर पाणी खूप पिया. तर हे कितपत योग्य आहे.
हो, पाणी पिलं पाहिजे, पण खूप असं नाही. असं म्हटलं जातं की 2.5 ते 3 लिटर पाणी दिवसाला सफिशियंट राहतं. बरं. मेन म्हणजे तुम्ही जर तुमच्या युरिनचा कलर व्हाईट किंवा पेल येलो असला पाहिजे. बरं. जर तो एकदम डार्क असेल तर तुम्ही समजून घ्या की तुमचं मे बी पाण्याचं प्रमाण कमी असेल, तर तुम्ही पाणी पिलं पाहिजे. आणि असं पण नाही की 2-2.5 लिटर पाणी प्यायचं तर सकाळी एकदा 1 लिटर घेतलं, संध्याकाळी 1 लिटर घेतलं, असं न करता तुम्ही तासाला किंवा 2 तासाला 1 किंवा 2 ग्लास पाणी रेग्युलरली घेतलं पाहिजे. बरोबर. सर, आता आपल्याला किडनीच्या आजाराची सुरुवात झालेली आहे, हे कसं ओळखायची? काही लक्षणं दिसतात का त्याची? सो तेच एक गोष्ट आहे की किडनीला सुरुवातीला काहीच लक्षणं आढळत नाहीत, म्हणून त्याला सायलेंट डिझीज असतो तो. आणि तरी पण जर समजा कुणाला पायाला सूज असेल किंवा डोळ्याच्या खाली सूज दिसत असेल किंवा लघवीमध्ये फेस येणं किंवा लघवीचा कलर चेंज होणे, लघवी लाल होणे किंवा थकावट लोकांना वाटत असेल, बरेच दिवस झाले थकावटपणा वाटतोय किंवा भूक कमी लागतेय, जेवण करावं असं वाटत नाहीये, तर ह्यामध्ये हे किडनीचे लक्षणं असू शकतात. म्हणून किडनीची तपासणी या लोकांनी केली पाहिजे. बरं, आता असं प्रेक्षकांना आपला प्रश्न पडला असेल की सर मला ही लक्षणं तर दिसत नाहीयेत, पण तरी देखील मला माझी किडनीचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे, तर जीवनशैलीमध्ये असे कोणते बदल केले पाहिजेत की जेणेकरून आपल्या किडनीचं आरोग्य व्यवस्थित राहू शकेल? सो महत्त्वाचं म्हणजे संतुलित आहार घेणे, ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी राहायला पाहिजे, मिठाचं अतिसेवन नाही केलं पाहिजे, साखरेचे जे पदार्थ आहेत जसे कार्बोनेटेड ड्रिंक्स झाले किंवा प्रोसेस्ड फूड झालं हे कमी केलं पाहिजे. आणि बरेच लोक प्रोटीन सप्लिमेंट्स घेतात डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरुद्ध. ते प्रोटीन सप्लिमेंट्स पण डॉक्टरांच्या सल्ल्याच्या विरुद्ध नाही घेतले पाहिजे. अतिरेक कोणत्या गोष्टीचा व्हायला नाही पाहिजे. बरोबर. त्यात मानसिक तणाव कमी ठेवून योग वगैरे असे तुम्ही एक्सरसाइज पण करू शकता, जेणेकरून मानसिक तणाव आणि पुरेशी झोप या सगळ्या गोष्टींनी डेफिनेटली किडनीचा हेल्थ मेंटेन राहील. बरोबर. सर, मी सुरुवातीलाच म्हणालेलं की सध्या धावपळीचं आपलं जीवन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जीवनशैली पूर्णतः बदललेली आहे. आपण घरगुती अन्न नाही खातो, जास्त बाहेरच्या फास्ट फूडवर आपण जास्त डिपेंड झालेलो आहोत. तर काही आहार किंवा काही पेय पदार्थ आहेत का की जे किडनीसाठी हानिकारक ठरू शकतात? सो मेन तर तेच की मिठाचं अतिसेवन करणे हे किडनीसाठी हानिकारक राहणार आहे. आणि पेय पदार्थ म्हणजे जे कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत किंवा प्रोसेस्ड फूड आहे हे पण किडनीला हानिकारक राहतात. बरं. सर, आपल्याला प्रेक्षकांमधून कॉल येतोय. राहुल यांनी आपल्याला सोलापूरवरून कॉल केलेला आहे. राहुलजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? मॅडम चालू आहे. हा डायलिसिस चालू आहे. सर, तुमचा आवाज ब्रेक होतोय, मला पुन्हा एकदा स्पष्ट प्रश्न विचारा ना. मॅडम माझं डायलिसिस चालू आहे. बरं. हा, क्रिएटिन माझं चालू आहे. ओके. हा, मग ते जर आहे का पाणी 3 लिटर वाढतो, आपलं 3 लिटर डायलिसिस चालू. त्यांचं डायलिसिस सुरू आहे असं ते म्हणतात. हो हो. सो डायलिसिस बेसिकली एक किडनीची ट्रीटमेंट आहे, ज्यांचं किडनी 85 ते 90% डॅमेज होते आणि ज्याच्यामुळे जे घाण पदार्थ शरीरामध्ये वाढतात आणि त्याच्यामुळे जेव्हा शरीराला त्रास होतो तेव्हा आपण पेशंटला डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हे 2 सल्ले त्यांना देतो की रक्ताचं शुद्धीकरण करण्यासाठी त्यांनी डायलिसिस करावं किंवा जर ह्याचा पूर्णपणे ट्रीटमेंट पाहिजे असेल तर मग कुणी डोनर असेल तर ट्रान्सप्लांटसाठी पण ते जाऊ शकतात. बरं. सर, जेव्हा डायलिसिस सुरू असतं त्यावेळेस रुग्णाने आपल्या आहारामध्ये नेमका काय बदल केला पाहिजे, कशा पद्धतीचा आहार घेतला पाहिजे? सो डायलिसिसमध्ये जसं आता हे आपले व्ह्युअरनी सांगितलं आहे की त्यांचं 3 लिटर पाणी 2 डायलिसिसच्या मध्ये वाढतं. सो त्याच्याकरता म्हणून तुम्ही पाण्याचा कंट्रोल ठेवला पाहिजे, कारण का किडनी काम नाही करत असल्यामुळे तेवढं पाणी बाहेर काढत नाही. म्हणून पाण्याचं कंट्रोल ठेवणे, मीठ कमी ठेवणे, तसंच हाय प्रोटीन डाएट अवॉइड करणे. सो प्रोटीन इंटेक थोडा रेस्ट्रिक्टेड ठेवणे आणि डेली ॲक्टिव्ह लाईफ अर्धा तास तरी रोज व्यायाम करणे हे गरजेचं आहे. बरं. सर, आपल्याला अहिल्यानगरवरून संदीप यांनी कॉल केलेला आहे. संदीपजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे डॉक्टरांना थेट विचारा. हॅलो. हा सर, बोला, प्रश्न विचारा. मॅडम मला एक विचारायचं आहे. हा नमस्ते मॅडम. सर, तुम्ही टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि मला थेट प्रश्न विचारा. हा मॅडम ऐका ना, आपलं किडनी स्टोनचे जे लक्षण आहे त्याचे मला एक विचारायचं आहे. जास्त प्रमाणात आपण मीठ प्रमाणात ज्या घेतो त्याचे दुष्परिणाम काय काय होतात मला ते विचारायचं. सर,
जास्त प्रमाणात ते मिठाचा आहार आपण जास्त हो, हो. प्रमाणात केले त्याचे दुष्परिणाम काय होतात? सो तेच मीठ जास्त घेतल्याने पहिली गोष्ट तर ब्लड प्रेशर तुमचं वाढतं आणि त्याच्याने किडनीवर ताण पडून किडनीचा काम कमी होऊ शकतं. दुसरं म्हणजे जसं किडनी स्टोन म्हटले, सो मिठाचं प्रमाण जास्त घेतल्याने किडनी स्टोनचे पण प्रमाण वाढतं आणि किडनी स्टोन झाल्याने तुमचा लघवीचा प्रभावाला अडथळा येऊन किडनीला सूज येऊन, त्याला हायड्रोनेफ्रोसिस असं म्हणतो आपण, तर किडनीला सूज येऊन किडनीचा पण त्रास तुम्हाला होऊ शकतो. बरं, सो म्हणून मिठाचं प्रमाण आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे. कंट्रोल केलं पाहिजे. त्याच्यामध्ये पण सर असं म्हणतात की आपण सेंद्रिय नमक, सेंद्रिय मीठ वापरलं तर ते जास्त बरं असतं. नाही, असं काही नाही आहे. मीठ हे मीठच झालं. बरोबर. So, शेवटी ह्याच्यामध्ये सोडियम कंटेंट हा सगळ्यांमध्ये सेमच असतो. हो, हो. तो भलेही ते सेंद्रिय मीठ असू दे किंवा नॉर्मल मीठ असू दे, हे आपण सेवन कमीच केलं पाहिजे. बरं, आता सर एखाद्या आपल्या प्रेक्षकांना किडनीची कार्यक्षमता कशी आता सध्या सुरळीत सुरू आहे की नाही हे तपासायचं असेल तर कोणत्या सरळ आणि सोप्या टेस्ट केल्या पाहिजेत त्याविषयी सांगा. हो, एकदम सोपी गोष्ट आहे ती. एक तर तुम्ही ब्लड टेस्ट करू शकता. त्याच्यामध्ये आपण क्रिएटिनिन ही ब्लड टेस्ट करतो. क्रिएटिनिन हे शरीरातला एक घाण पदार्थ आहे जो किडनीमधून फिल्टर होतो आणि हे क्रिएटिनच्या माध्यमातून आपण GFR म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट हे कॅल्क्युलेट केलं जातं, ज्यांनी आपल्याला किडनीचं फंक्शन लक्षात येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे युरिन टेस्ट करून युरिनमध्ये प्रोटीन जाते की नाही, म्हणजे अल्बुमिन जाते की नाही हे चेक करू शकतो. सो हे दोन अतिशय सोप्या टेस्ट आहेत ज्याच्याने आपण किडनीचा आजार आहे की नाही हे बघू शकतो. सर सध्या किडनी स्टोन्सचं प्रमाण देखील आपण बघतोय की अनेकांमध्ये पाहायला मिळतंय. किडनी स्टोन्स आणि युरिनरी इन्फेक्शनचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. तर या दोघांचा किडनीशी काही संबंध आहे का? हो, आहे. सो वारंवार इन्फेक्शन होणे, समजा वारंवार तुम्हाला युरिन इन्फेक्शन होत असेल तर तो पण किडनीपर्यंत पसरू शकतो आणि किडनीच्या कामाला एफेक्ट करू शकतो. बरं. तसंच किडनी स्टोनमुळे जसं मी सांगितलं, रक्त आपला लघवीचा प्रवाह कमी ठेवून किडनीला सूज येऊ शकते आणि ह्या दोन्ही गोष्टींना जर योग्य वेळेवर आपण जर ट्रीटमेंट नाही केली तर, आणि हे रिव्हर्सिबल ट्रीटमेंट आहे, म्हणजे ह्यांची ट्रीटमेंट करून किडनीला आपण चांगलं मेंटेन ठेवू शकतो. नाही केलं तर ऑब्व्हियसली किडनी फेल होऊ शकते. बरं सर, आपल्याला पुण्यावरून एक कॉल येतो, आपण तो कॉल घेऊया. प्रतिभा यांनी आपल्याला कॉल केलाय. नमस्कार प्रतिभाजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, माझ्यापर्यंत आवाज येतो तुमचा. काही माझा तुमचा येतो प्रश्न आवाज? आहे, सांगा. हो, माझा प्रश्न असा आहे की माझ्या भावाचं किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं आणि त्यानंतर त्याची किडनी 2 वर्षानंतर फेल झाली. आता तो डायलिसिसवर आहे. मग ह्याच्यानंतर मग किडनी ट्रान्सप्लांट करायला हवं की नाही? हो, आपण सेकंड ट्रान्सप्लांट पण करू शकतो. ऑफकोर्स ट्रान्सप्लांटचा प्रयत्न हा केला पाहिजे, कारण का ट्रान्सप्लांट तुमचं किडनीचे सगळे कामं, एक नवीन किडनी आल्यामुळे किडनीचे सगळे कामं होतात आणि डेफिनेटली पेशंट जर यंग असेल तर त्याच्या क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ लाईफमध्ये पण देखील खूप चांगला प्रभाव पडतो ट्रान्सप्लांट केल्याने. तर सेकंड ट्रान्सप्लांट जर त्यांच्याकडे कोणी डोनर असेल किंवा कॅडावर ट्रान्सप्लांट रजिस्ट्रेशन करून त्यांनी सेकंड ट्रान्सप्लांट साठी प्रयत्न केला पाहिजे. बरं, आता मला हाच प्रश्न विचारायचा आहे की डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट कधी आवश्यक होतो? सो ज्या वेळेला किडनीचं काम ऑलमोस्ट 85 ते 90% कमी होऊन जातं, त्याच्यामुळे जे घाण पदार्थ वाढतात त्याच्यामुळे शरीराला त्रास व्हायला सुरू होतो आणि ह्या क्षणी आपल्याला डायलिसिसची मदत पडते, म्हणजे कृत्रिम किडनीची मदत पडते. किंवा जर त्यांच्याकडे कोणी डोनर असेल तर त्यांनी किडनी ट्रान्सप्लांट ह्याचा सल्ला आपण त्यांनी करावं, असा सल्ला आपण त्यांना देतो. बरं सर, आपल्याला सातारावरून पुढचा कॉल आलेला आहे. किशोर यांनी कॉल केलाय. सर नमस्कार, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हा, नमस्कार मॅडम, येतो. हा सर, तुमचा प्रश्न विचारा थेट. माझा प्रश्न असा आहे, मी सध्या हर्बल लाईफचे प्रोडक्ट यूज करतो. हॅलो. हा सर, बोला बोला. हा, मी हर्बल लाईफचे प्रोडक्ट यूज करतो आणि त्या प्रोडक्टमुळे आपल्या किडनीवरती काही परिणाम होतो का? सो जनरली हर्बल लाईफमध्ये जनरली तर युजली त्याचे कंटेंट्स आपल्याला ज्यांनी हर्बल लाईफ प्रिस्क्राईब केले त्या डॉक्टरांना विचारलं पाहिजे. बरोबर. आणि जर त्याच्यामध्ये काय धातू असतील, जसे हेवी मेटल्स म्हणतो आपण, जसं लेड झालं, मर्क्युरी झालं, आर्सेनिक झालं, जर असे काही धातू असतील तर ते अवॉइड केले पाहिजेत आणि ते जर नसतील तर मग काही इश्यू नाही आहे. पण जनरली त्याच्यामध्ये हेवी मेटल्स आहेत की नाही ह्याची चौकशी आपण केली पाहिजे. म्हणजे कोणत्याही औषधांमध्ये हेवी मेटलचं प्रमाण असेल असेल हो तर किडनीचा आजार होऊ शकतो. हो, तो किडनीला त्रास देऊ शकतो. बरं सर, किडनी ट्रान्सप्लांट हा शेवटचा पर्याय आहे का आणि त्याबद्दलचे गैरसमज कोणते सध्या आढळून येत आहेत? सो हो, किडनी ट्रान्सप्लांट हा शेवटचा पर्याय म्हणजे जर आपल्याकडे डोनर असेल
तर त्यांनी जमत असेल तर ट्रान्सप्लांट करावं. पण नाहीतर डायलिसिसवर पण आजकाल चांगले चांगले आधुनिक पद्धतीने डायलिसिस वेगवेगळ्या प्रकारचे केले जातात, जेणेकरून तुमची लाईफस्टाईल डेफिनेटली चांगली राहते. ट्रान्सप्लांट हा ऑप्शन डायलिसिसपेक्षा डेफिनेटली बरा आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की ट्रान्सप्लांट करता नाही आलं तर आपण चांगलं जीवन जगू नाही शकत. आपण डेफिनेटली डायलिसिसवर चांगलं जीवन जगू शकतो. नक्कीच. आपण थेट कॉलकडे जाऊयात. आपल्याला पुण्यावरून सुहास यांनी कॉल केलेला आहे. सर नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? हो, थँक्यू मॅडम. आणि डॉक्टर, माझा प्रश्न असा आहे की आजकाल आपण बऱ्याच वेळा न्यूजमध्ये ऐकतो की एक्स्ट्रा प्रोटीन पावडर किंवा वर्कआउट केल्यानंतर ते सप्लिमेंट घेतल्याचं सेवन करतात आणि यंग मुलांची सुद्धा किडनी फेल होते, किडनीचा त्रास त्यांना व्हायला लागतो. माझा भाऊ पण त्याच कॅटेगरीमध्ये आहे. त्याला त्रास तर नाही होते अजूनपर्यंत काय, पण तो खूप हेवी वर्कआउट करतो आणि त्याच्यामुळे तो बराच म्हणजे 15-16 अंडे रोज खाणे किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स वगैरे त्याचं सेवन करणे असं त्याचा प्रयोग चाललेला आहे. बऱ्याच वर्षाचा चाललेला आहे, आता म्हणजे 3-4 वर्ष झाले. तर ह्याच्याने त्याला काय त्रास होण्याचा संभावना आहे का त्याची पुढे जाऊन? हो, नक्कीच. एक्सेसिव्ह प्रोटीन घेतल्याने पण किडनीला त्रास होऊ शकतो. आणि म्हणून जेव्हा ते वर्कआउट करतात आणि त्याच्यासाठी प्रोटीन सप्लिमेंट्स घेतात तर त्यांनी एका न्यूट्रिशनिस्ट स्पेशली रिनल डायटिशियनशी भेटलं पाहिजे, जे त्यांचे वर्कआउटप्रमाणे किती प्रोटीन सप्लिमेंट घेतले पाहिजे, काय पाहिजे ते सगळं कॅल्क्युलेट करून त्यांना सांगतात की एवढं प्रोटीन घेतलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात पण बाहेरचे प्रोटीन सप्लिमेंटसुद्धा बऱ्याच वेळेला जेव्हा आपण डॉक्टरांना न विचारता घेतो तर बऱ्याच वेळा त्याच्यामधले पण हानिकारक प्रोटीन सप्लिमेंट्स पण असतात जे किडनीला त्रास देऊ शकतात. आणि ह्या अशा लोकांनी तर नियमित वार्षिक एकदा तरी किडनीची जांच केली पाहिजे, जेणेकरून जर आपण हे युरिन टेस्ट आणि ब्लड टेस्ट केली आणि किडनीला त्रास दिसला तर मग तेव्हा मात्र आपलं प्रोटीन इंटेक आपल्याला कमी करावं लागतं. बरं सर, याच रिलेटेड एक प्रश्न आहे मला की कोणत्या वयोगटापर्यंत किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकते? सो तसं तर किडनी ट्रान्सप्लांट ऑब्व्हियसली आपण म्हणतोय किडनी फेल झालं तर आपण किडनी ट्रान्सप्लांट करा, पण जनरली आपण 60 वर्षापर्यंत पेशंट्सला किडनी ट्रान्सप्लांटसाठी सल्ला देतो आणि 60 इयर्सपर्यंत आपण सल्ला देतो जनरली. बरं सर, किडनी ट्रान्सप्लांटची जी शस्त्रक्रिया आहे तिचं एकदा स्वरूप तुम्ही सांगा. सो ऑब्व्हियसली ट्रान्सप्लांटसाठी आपल्याला एक डोनरची गरज पडते. तर डोनर आपल्याला कोणतरी एक नियर रिलेटेड डोनर पण असतो, म्हणजे आपले आई वडील भाऊ बहीण नवरा बायको मुलं नातवंड आजी आजोबा हे किडनी देऊ शकतात. आणि त्यांची मग डोनरची तपासणी केली जाते, रेसिपियंटची तपासणी केली जाते. डोनर म्हणजे जो किडनी देणारा आहे आणि रेसिपियंट म्हणजे किडनी घेणारा. सो यांची तपासणी करून जर हे फिट असतील तर ह्यांचे मग नंतर लिगल डॉक्युमेंट्स करून एक लोकल ऑथरायझेशन कमिटी असते त्याच्याकडून अप्रुव्हल घेऊन मग किडनी ट्रान्सप्लांट ही प्रोसेस केली जाते. बरं, ही सर प्रोसेस होताना किंवा ही प्रोसेस होण्याच्या आधी आणि ही प्रोसेस झाल्याच्या नंतर त्या रुग्णाने नेमकी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे? सो मेन तर समजा तुम्ही ट्रान्सप्लांटचं प्रोसेससाठी आधी चाललाय तर तुमचं आरोग्य नीट ठेवणे खूप गरजेचं आहे. तर आठवड्याला 3दा किंवा 2दा जसं डॉक्टरांनी सांगितले त्या हिशोबाने डायलिसिस रेग्युलरली घेणे न चुकवता, आणि आहार वगैरे मेंटेन ठेवणे, औषधं वेळेवर घेणे, इम्युनायझेशन म्हणजे लस घेणे, जेणेकरून ट्रान्सप्लांट नंतर इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतील. आणि ट्रान्सप्लांट झाल्यानंतर पण डॉक्टरांच्या सल्ल्याच्या हिशोबाने औषधं नियमितपणे घेणे. जनरली ट्रान्सप्लांट झाल्यावर औषधं हे आयुष्यभर लागतात. असं नाही की ट्रान्सप्लांट केलं की औषधं नाही चालत, असं नसतं. सो आयुष्यभर औषधं घेणे, रेग्युलर चाचणी करणे आणि इन्फेक्शन वगैरे होऊ नये ह्याच्यासाठी आपण काळजी घेणे, जसं मास्क नियमितप्रमाणे वापरणे, गरम उकळलेलं पाणी पिणे किंवा बिस्लरीचं पाणी पिणे. सो या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. बरोबर. सर, तुम्ही उल्लेख केलात की काळजी घेतली पाहिजे योग्य पद्धतीने आणि औषधं आयुष्यभरासाठी घ्यावी लागतात, तर त्याविषयी थोडक्यात सांगा आणखी. आणि या औषधांचा खर्च देखील कितपत असतो त्याविषयी पण सांगा. सो औषधं तर आयुष्यभर घ्यावाच लागतात, कारण का शेवटी हे ट्रान्सप्लांट किडनी आपल्याकडे असते आणि तिला मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला ती औषधं घ्यावं लागतात. आणि खर्च म्हणजे आता तो खर्च जनरली कमी कमी होत चाललेला आहे. तरी जर तुम्ही डायलिसिस बरोबर कम्पेअर केलं तर ओव्हर 6 months to 1 year किडनी ट्रान्सप्लांटचा खर्च हा नक्कीच डायलिसिसपेक्षा कमी राहतो. त्यामुळे औषधांचा खर्च मॅनेजेबल असतो आणि तो आपण करू शकतो. बरं सर, आणि जे डोनर असतात, किडनी डोनर असतात, त्यांच्यासाठी काही मर्यादा असतात का, काही अटी असतात का? कोण नेमकं डोनेट करू शकतात किडनी त्याविषयी सांगा. सो किडनी एक हेल्दी अडल्ट 18 ते 60 वर्ष वयोगटातला मनुष्य ज्याला काय रोग वगैरे नसतील तर ते आपण त्याची सगळी चाचणी करतो आणि त्यांची हेल्थ चांगली असेल, त्यांचे किडनीचे
फंक्शन चांगले असतील, जेणेकरून किडनी काढून त्यांना काही त्रास होणार नसेल, तर अशा लोकांना आपण किडनी डोनेशनसाठी. बरं सर, आपल्याला संभाजीनगरवरून एक कॉल आलेला आहे. सरांचा अंत्यप्पा नाव आहे त्यांचं. सर नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे थेट विचारा. आय थिंक त्यांनी कॉल कट केलेला आहे. आपण पुढील चर्चेकडे तोपर्यंत वळूया. सर, जाता जाता प्रेक्षकांना किडनीचं आरोग्य कशा पद्धतीनं चांगलं ठेवलं पाहिजे त्याविषयी मार्गदर्शन करा. किडनीचं स्वास्थ्य हे तुमच्या हातातच आहे. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे, रेग्युलर व्यायाम करणे, लठ्ठपणा टाळणे आणि मानसिक तणाव ह्याला कंट्रोलमध्ये करणे हे महत्त्वाचे सूत्रधार आहे. आणि रेग्युलर चेकअप करणे. वयाच्या 40 नंतर असं सांगितलं जातं की तुम्ही वर्षातून एकदा तरी किडनीचा हेल्थ मेंटेन आहे की नाही हे बघण्यासाठी रेग्युलर चाचणी करणं गरजेचं आहे. आणि जे आपण चाचणी सांगितली जसं ब्लड टेस्ट करणे आणि युरिन टेस्ट करणे जे एकदम सोप्या पद्धतीने आपण करू शकतो, हे 40 नंतर वर्षाला एकदा सगळ्यांनी केलं पाहिजे, काही लक्षणं नसतील तरी सुद्धा. बरोबर बरोबर. सर, किडनीच्या आजारांविषयी थोडं आणखीन विस्तृतपणे सांगा. कोणत्या प्रकारचे आजार किडनीमध्ये जास्त आढळून येतात? मेन म्हणजे जसं सांगितलं BP आणि शुगर यांच्यामुळे किडनीला त्रास होतो. सर्वात कॉमन कारण तर तेच आहे. त्यात किडनी स्टोन झालं, युरिन इन्फेक्शन झालं, औषधांमुळे पण किडनीला त्रास होऊ शकतो. बरोबर. जे आपल्या खाण्यामध्ये समजा काही टॉक्सिन्स आले किंवा दुसरे आजार जसं मलेरिया, डेंग्यू या सगळ्या गोष्टींनी पण किडनीला आजार पण येऊ शकतं. बरं सर, आणि आपण मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहात. मेडिकवर हॉस्पिटल कशा पद्धतीनं आधुनिक सेवा प्रदान करतं या सगळ्या गोष्टींमध्ये त्याविषयी सांगा. मेडिकवर हॉस्पिटल हे एक फेमस टर्शरी केअर हॉस्पिटल आहे नवी मुंबईमध्ये. आणि आपल्याकडे किडनीचे रोगांचे सगळे ट्रीटमेंट होतात. जसं डायलिसिस म्हणा, ट्रान्सप्लांट म्हणा, सगळ्या प्रकारचे ट्रान्सप्लांट सुद्धा होतात. म्हणजे ब्लड ग्रुप वेगळे असेल त्याच्यासुद्धा, किंवा कुणाचं पहिलं ट्रान्सप्लांट झालं असेल दुसरं ट्रान्सप्लांट करायचं म्हटलं तर हे सगळ्या गोष्टी पण इथं होतात. इथं बरेच प्रोसिजर्स पण होतात, जसं बायोप्सी म्हणा, पंप कॅथ इन्सर्शन्स म्हणा. तर सगळे आधुनिक व्यवस्थापन आहे आणि सगळे ट्रीटमेंट फॅसिलिटीज किडनीसाठी संदर्भित मेडिकवरमध्ये आहेत. बरं सर, तुम्ही आज स्टुडिओमध्ये आलात आणि प्रेक्षकांना किडनीच्या समस्यांविषयी माहिती दिली, जनजागृती केली योग्य पद्धतीने. कशा पद्धतीने आपण पाण्याचं सेवन केलं पाहिजे, किती प्रमाणात केलं पाहिजे, मिठाचं सेवन किती प्रमाणात केलं पाहिजे, आहार विहार या सगळ्या बाबतीत तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं आणि एकंदरीत किडनीचं आरोग्य आपण आणखीन कशा पद्धतीने चांगलं ठेवू शकतो त्याविषयी माहिती दिली, त्याबद्दल मनापासून आभार आहेत. धन्यवाद. थँक्यू. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.